पहिला तुझ्या एका चुकीमुळं आम्ही एवढा मेहनतीने मांडलेला खेळ समजा वाया गेला असता, सत्यानाश झाला असता त्याचा. कसा काय दिवा पडला, कसा काय? किती वेळा सराव करून घेतला होता याचा, पण तरी आयत्या वेळी गोंधळ घालायचो तो घातलाच याने. तू सांग ना याला, दाखव दाखव कसं करायचं. अरे बाहेरू धाव की. आलो आलो. हे सोंब्या बघ बघ जरा नीट. बघ 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 कसं जाते, कसं जाते. जाऊ दे, जाऊ दे, जाऊ दे, पार जाऊ दे पुढं. बघितलं कसं थांबवलं त्यांनी. ये रे बाहेर. बाबाजी, अहो शुंभ्याने माती खाल्ली, पण तुम्ही हे जे काही रचलं ना, दिवा गरगर फिरत होता, सगळ्यांची डोकी फिरली हो. मला तर लय मजा आली. नाही पर तो दिगू दिगू आमच्याकडे संशयानं बघत होता. त्या परिस्थिती सकू लय बारकाईनं बघत होती की दिवा घराघरा स्वतः कसा फिरतोय. ती सखू, या सखूच आमासनी ग्रहण लागलंय. बारीक नजर ठेवाया पाहिजे त्या पोरीवर. हार मानत नाही ती पोरगी. विठुरे, रखुमाई, मला तरी असं वाटत नाही की मामांजी कुठेतरी दूर उत्तरेला गेले असतील. कारण अहो मला नेहमी हेच सांगतात की मामांजींचं घरातल्या सगळ्यांवर खूप प्रेम आहे. मग ते घराच्या इतक्या जवळ येऊन घरी परत न येता, कोणाला न भेटता कसे काय जातील? हो रे, बाबाजी आणि सासूबाईंमध्ये काहीतरी खाणाखुणा चालला होता. ते मामांजींबद्दलच असतील ना. आणि मग सासूबाई त्यांना शोधू नका असं म्हणत होत्या. आता मी आऊन नाही कसं सांगू. ते तर खूप हसू असतंय. विठुरे, मला जे संकेत मिळत आहेत ते तूच दिले होतेस ना. मग मी तू दाखवलेल्या वाटेवरूनच चालेल. पुन्हा तशीच आकृती. मला बघायलाच हवं कोण येते. अरे बापरे, बापरे, मांजर. शू शू शू. अरे चा, क्षणभरात आकृती गायब. जशी काय हवेत विरून गेली की काय.
थांब सकू, हे बघ आता व्यत्यय आणू नकोस, मला जरा काम करू दे. आणि कृपा करून आता मला काही सांगायचंय असं म्हणूच नकोस तू. हा अहो, मला तुम्हाला त्रास द्यायचा नाही, पण काहीतरी महत्वाचं बोलायचंय हो, खूपच महत्वाचं. मी पटकन सांगते ना. तू काय ऐकणार नाहीस ना, बोल. काल की नाही त्या बंद खोली समोर मला पुन्हा एक आकृती दिसली. घोंगड मागे एकदा तुला असाच भास झाला होता ना सकू? नाही हो, तो भास नव्हता, खरंच मला एक आकृती दिसली त्या खोलीत. त्या खोलीचं तू नावच काढू नकोस सकू. अगं दुष्ट शक्तीने भारलेली एक ती खोली, कशाला तिच्याकडे बघतेस? अहो, ती खोली मला बोलवते, मला बोलवते. तिथे कोणीतरी माझ्या जीवाभावाचे असं वाटतं. हे बघ, माझ्याशी बोललीस, दुसरं कुणाशी ये बोलू नकोस. कुणीही विश्वास ठेवणार नाही सकू. हे बघ, आताच गंगीचं प्रकरण झालंय, त्याचा परिणाम झालाय तुझ्या मनावर, बाकी काही नाही. म्हणून तुला असे भास होत आहे. नाही हो, नाही, भास नाही झाला मला. मी माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी बघितलं. नको त्या गोष्टी दिगूच्या मनात भरवतीये. विठुरायाचं नाव, टाळ मृदुंग, नादघोष. थांब, हे बघ, अजिबात बोलू नकोस. आणि प्रत्येक वेळी विठुरायाला मध्ये का आणतेस ग? हे बघ, विठुराया तुझ्या पाठीशी असा तुझा विश्वास आहे म्हणून हे तुला टाळ मृदुंग घोष ऐकू येत असतील. हे बघ सकू, बाबाजींनी आपल्या मंत्र सामर्थ्यांनी दुष्ट शक्तीनं त्या खोलीत कोंडून ठेवलेलं आहे. त्या खोलीच्या आसपास सुद्धा भटकू नकोस तू. नशीब दिगूची अक्कल अजून जागेवर आहे. बाबा इथे असताना भजन नामस्मरण करायचे हे तुला माहित असल्यामुळे हे टाळ मृदुंग घोष म्हणजे तुझ्या श्रद्धाळू मनाला झालेले भास आहेत सकू, बाकी काही नाही. आणि ती खोली तुला बोलावते असं बोलूच नकोस. हा, नाहीतर तुझी अवस्था त्या गंगीसारखी होईल. अहो पण हे बघ सकू, त्या खोलीचं नाव नाही काढायचं, कळलं? बस. मला लगेच बाबाजींना भेटायला हवं. बाबाजी, माझं काही चुकलंय का? असे का बघताय? अहो बाबाजी, असं बघत्यात तुम्ही हागला पारल्या मतात काय येता? मार खायचं का रे बाहेर्या? हा? कोणी असं बोलून धावतो काय रे? हे आमची शिष्य आहे, सर्वोत्तम शिष्या. तिच्या मनात काही आठी आली असेल का नाही?